सोलापुरातील मदरसात 10 वर्षीय मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणी मौलाना विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा, परिसरात संताप। सोलापूर शहरातील एका मदरसामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीशी कथित गैरवर्तन व अत्याचार केल्याच्या आरोपावरून 53 वर्षीय मौलाना विरुद्ध पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर परिसरातील एका मदरसात पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी जात होती। फिर्यादीनुसार मदरसात शिक्षण देणारे आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी वय 53 राहणार सोलापूर यांनी मागील काही काळापासून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच इतर काही मुलीशीही अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेत संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8, 10, 12 आणि जे ॲक्ट 2015च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून धार्मिक संस्थांच्या नावाखाली अल्पवयीन मुलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। आरोपीवरीलची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे। काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे।